नमस्कार बालमित्रांनो, मैत्रिणींनो, बंधू भगिनींनो. मी मंगला वलगावकर. माझं मंगला आजीच्या धमाल गोष्टी नावाचं यूट्यूब चॅनल आहे आणि तुम्ही सगळेजण ते ऐकता, पण लाईक करता, शेअर करता, तुम्हाला ते आवडतातही आणि हे मला तुमच्या कॉमेंट्सवरून कळतं. तर आज आता मी ही गोष्ट जी सांगणार आहे ना, ही लहान मुलांच्यासाठी बरं का. आता भक्तीचं महात्म्य असं या गोष्टीचं नाव आहे. काय नाव आहे? भक्तीचं महात्म्य बरं का. तर आता ही खूप जुन्या काळातली गोष्ट आहे बरं का. ज्यावेळेला संत नामदेव, संत ज्ञानेश्वर होते त्यावेळेची गोष्ट ही. संत चोखोबांच्या बद्दलची ही गोष्ट आहे. आता चोखोबा हे जरा खालच्या जातीतले होते, शूद्र होते. त्यांना मंदिरात प्रवेश नव्हता पांडुरंगाच्या पंढरपूरला. पण त्यांची इतकी भक्ती होती, इतकी श्रद्धा होती पांडुरंगावर आणि सतत ते नामस्मरण करायचे. आणि त्याने खूप अभंग रचलेले आणि त्यांची बायको सोयराबाई तिने पण पुष्कळ अभंग रचलेले. तर ती पण खूप हुशार होती. जरी शिकलेले नव्हते आणि खालच्या जातीतले होते, पण त्यांची दृढ भक्ती फार होती पांडुरंगात. त्यांना त्या काळी मंदिरात जायची परवानगी नव्हती आणि कडक होतं त्यावेळेला सगळं. लोक त्यांना अजिबात मंदिरात जाऊ द्यायचे नाही. मंदिराच्या बाहेरूनच ते नमस्कार करायचे आणि भक्ती त्यांची आपली चालू होती. आता गरीब होते ना, ते काम करायचे, जे पडेल ते काम करायचं. एकदा काय झालं की राजाने त्यांना गावकुसाच्या कामाला सगळे मजूर बोलवले. त्याच्यात चोखोबा पण गेले आणि काय झालं, ते काम करता करता ते गावकुसाचं जे काम चालू होतं ते कोसळलं आणि त्याच्याखाली बरीचशी माणसं मरण पावली. त्याच्यात चोखोबा पण मृत्यू पावले. आता चोखोबा तर गेले, पण इकडं काय झालं, नामदेवांना पांडुरंगांनी स्वतः दृष्टांत दिला स्वप्नात जाऊन की माझा भक्त चोखोबा हा त्या गावकुसाखाली हे चेंबरून गेलेला आहे. तर तू त्याच्या हाडं इथं घेऊन ये आणि माझ्या इथं मंदिराच्या बाजूला त्याची समाधी बांध म्हणून. तर नामदेवांना प्रश्न पडला ना, आता इतके लोक सगळे जमलेले आहेत, तर त्या सगळ्यांचीच हाडं असणार, त्यातलं चोखोबांचं हाड कुठलं असेल कसं कळायचं. नामदेवाने प्रश्न विचारला पांडुरंगाला की मग कसं ओळखू ही चोखोबांची हाडं आहेत हे. तेव्हा पांडुरंगानेच त्यांना सांगितलं की तू प्रत्येक हाड घे म्हणे आणि कानाला लावून बघ आणि ज्या हाडामधून जय जय विठ्ठल जय जय विठ्ठलाचं नामघोष ऐकू येईल ते हाड चोखोबात आहे, एवढं तू लक्षात ठेव म्हणे. आता नामदेव तर देवांचे भक्तच होते. देव त्यांच्याशी प्रत्यक्ष बोलत असे, त्यांचा नैवेद्य स्वतः खात असे, इतकी त्यांची दृढ भक्ती होती. आणि देवांनी सांगितलं म्हणल्यावर नामदेव गेले बरोबर त्या गावकुसाच्या तिथे आणि त्यांनी सगळे ते शोधलं आणि मग ते प्रत्येक हाड कानाला बघायला लागले आणि मग ज्या हाडांमधून जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल असा आवाज येतोय ती सगळी हाडं चोखोबांची एकत्र केली बरं का. आणि पंढरपूरला जे पांडुरंगाचं मंदिर आहे बाहेरच्या बाजूला, त्याच्या बाजूला ती हाडं सगळी हे करून पुरून त्याच्यावर चोखोबांची समाधी बांधली. तर असे हे भक्ती इतकी त्यांची दृढ होती की स्वतः पांडुरंगांनी त्यांना गेल्यानंतर सुद्धा त्यांची हाडं आपल्याजवळ बोलावली आणि त्यांची समाधी बांधून घेतली. इतकी त्यांची भक्ती पांडुरंगापर्यंत पोहोचली. तर हे भक्तीचं महात्म्य असं आहे की ती आपल्या रोमारोमात हाडाहाडात अगदी मुळापर्यंत गेली पाहिजे. अशीच भगवान श्रीकृष्णाची पण एक छोटीशी गोष्ट आहे बरं का. श्रीकृष्णाची नाही, अर्जुनाची पण एक गोष्ट आहे बरं का. एकदा रुक्मिणी श्रीकृष्णाला म्हणते असं काय हो म्हण, काय ठेवलंय त्या अर्जुनाच्या मध्ये एवढं उठसूट तुम्ही जाता म्हणे, हाक मारली की पळता, हाक मारली की पळता. ते म्हणाले तुला पाहायचंय का माझा भक्त कसा आहे ते. तर रुक्मिणीने म्हणाली हो. मग म्हणे तू जा म्हणे आता आणि अर्जुन आहे घरी, त्याच्या घरी जा आणि बघ म्हणे.
तर अर्जुनाचं नुकतं स्नान वगैरे झालेलं होतं आणि तो पण मंचकावर पोहडलेला होता आणि त्याचे केस असे मोकळे होते आणि तिने त्या केसांना हा कान लावला तर त्या प्रत्येक केसातून तिला पांडुरंगाचा जयघोष ऐकू येत होता आणि मग तिला अर्जुनाची किती श्रेष्ठ भक्ती आहे हे कळलं. तर असं हे भक्तीचं महात्म्य असं मी ह्या दोन संतांच्या उदाहरणावरून तुम्हाला सांगितलं. मला वाटतं तुम्हाला नक्कीच गोष्ट आवडणार आहे आणि माझ्या गोष्टी तुम्हाला आवडतातच. धन्यवाद.